माझा मेकअप व्हॅनिटीमध्ये एक झंडू बाम आहे. मला फाउंडेशन जास्त लावायला आवडत नाही. 25 to 30 बॅग्स आहेत ज्याच्यासाठी मी एक वेगळा वॉर्डरोब घेतलेला आहे. नमस्कार, मी तन्वी कोलते, म्हणजेच लक्ष्मी निवास मालिकेतील तुमची लाडकी सिंचना. सो मज्जा पिंकच्या व्हॉट्स इन माय मेकअप बॅग सेगमेंटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो चला बघूया माझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे. ही माझी मेकअप बॅग आहे. हे पिक्सीचं स्किन ट्रीट आहे जे ग्लो टॉनिक आहे, जे मी फर्स्ट यूज करते मेकअप स्टार्ट करताना. हे फर्स्ट यूज करते. देन मी मॉइश्चरायझर लावते. आता मॉइश्चरायझर माझ्या इथे नाहीये. सो त्यानंतर मी यूज करते हे शॉपरेलचं पॅलेट, ज्यामध्ये मोस्टली मी हा कलर यूज करते. जे माझे अंडर आईज आहेत, डार्क स्पॉट्स आहेत, किंवा मंकी माउथ जे असतं आपलं, जे मेकअप केल्यानंतर ग्रीन दिसतं किंवा ब्लॅक दिसतं, सो ते हाईड करण्यासाठी मी पहिल्यांदा ही शेड लावते आणि ती मर्ज करून घेते. मग त्यानंतर हे माझं सिंचनाचं पर्सनल पॅलेट आहे क्रायलॉनचं, ते मी यूज करते. सो माझं पॅलेट हे असं आहे आणि माझी शेड पण दाखवते. FS22 ही माझी शेड आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे लॉरा मर्सियरचं सेटिंग पावडर, ज्याच्याने मी सेट करते माझा मेकअप. माझ्याकडे ऑप्शनसाठी, म्हणजे हे मी जेव्हा हेवी मेकअप असतो, फंक्शन्स असतात, किंवा मोठा ड्रामा असतो, किंवा वॉट एव्हर, जे छान असं रेडी व्हायचं असतं तेव्हा मी ते वापरते. आणि रेग्युलरसाठी मी हे वालं सेटिंग पावडर वापरते, जी के ब्युटीची आहे. हे आहे चार्लेट टिल्बरीचं फाउंडेशन, जे की मी तुम्हाला बोलले फंक्शनसाठी वगैरे यूज करते, हे वालं. आणि सिंचनाचं जे पॅलेट आहे हे वालं, ते मी रेग्युलर मेकअपसाठी यूज करते. हे कलर बारची माझ्याकडे आयशॅडो आहे. माझ्या मेकअप व्हॅनिटीमध्ये एक झंडू बाम आहे. मला खूप त्रास देतात माझे सगळे आर्टिस्ट असते, तेव्हा मी हा झंडू बाम वापरते. नाही हो, कधीतरी माझं डोकं दुखतं ना, असंच ऊन वगैरे असतं, त्यामुळे मग मी झंडू बाम वापरते. हे एक आहे माझ्याकडे आयशॅडो पॅलेट. मॅकचं फाउंडेशन आहे हे कॉम्पॅक्ट, सॉरी माय मिस्टेक, जे आता संपत आलेलं आहे. म्हणजे मी खूप मेकअप करते, याच्यातून प्रूव्ह होतंय. हा माझा रोलर आहे. जेव्हा मी हेअर माझे एकदम व्हॉल्यूमवाले असतात सीनमध्ये, सो मी हे कंटिन्यू यूज करते, जेणेकरून त्याला एक वेगळा असा व्हॉल्यूम येतो किंवा त्याला एक असा वेगळा कर्व येतो, त्यासाठी मी यूज करते. हा परफ्यूम आहे, जो मी जाताना वापरते, सेटवर रेडी होऊन जाताना वापरते. हे एक फाउंडेशन आहे हुडा ब्युटीचं. आणि माझ्याकडे लिपस्टिकचे शेड्स खूप आहेत. जशी साडी असेल तसं मी चेंज करते लिपस्टिक, आणि थोडेफार लिप ग्लॉस आहेत. हे फेसेस कॅनडाचं काजळ आहे, जे बिलकुलही खाली येत नाही आणि खूप छान आहे. मला खूप आवडतं, माझं फेवरेट आहे. हे एक आहे. आणि आता सध्या मी चेंज केलंय, ते आहे रेनेचं कोल ब्लॅक काजल. खूप छान आहे ते. ही माझी मेकअप व्हॅनिटी मोठीवाली आहे, जे मी इथे आल्यानंतर मेन माझा मेकअप करते. आणि हा पाऊच आहे, जो मी सेटवरती घेऊन जाते आणि मग नॉर्मली टचअपसाठी वगैरे यूज करते. हे वाला मी म्हणत होते, हे मिडनाईट काजल खूप मस्त आहे आणि माझं आता फेवरेट आहे. हे आहे मॅकचं
लॉक किस इंक लिपस्टिक खूप बेस्ट आहे. नॅचरल लिप्स दिसतात याच्यामध्ये. आणि आता मला माझ्या एका फेवरेट पर्सननी मला ते गिफ्ट केलंय. सो खूप फेवरेट आहे माझा हे आता लिपस्टिक. आणि हा सुद्धा एक लिप बामच आहे. ऑलमोस्ट झालंय दाखवून. मस्कारा मी कुठला आहे? हां, मॅबेलिनचा मस्कारा यूज करते. हे एक माझं फेवरेट आहे. लिप टिंट रोडचं आहे. मला आता मध्यंतरी जास्त फेवरेट झालंय माझं हे रोड. दाखवण्यासारखं अजून काय आहे बरं? हे लिप लायनर आहे. आता नाव मला माहीत नाही याचं, थोडंफार गेलंय बट छान आहे. लिप लायनर आवडतं मला. आणि माझ्या वॅनिटीमध्ये काय काय असतं बरं? ही पण एक मॅटची आहे, लॉक किस म्हणून. याचा शेड वेगळा आहे. ही पण माझ्या एका फेवरेट पर्सननी दिले, स्पेशल पर्सननी. सो ही पण माझी आता फेवरेट आहे. शेड मी फंक्शनमध्ये यूज करते कारण ही थोडी बोल्ड शेड आहे. किंवा मग बाकीचे वेस्टर्न लुक्स वगैरे असतील तेव्हा यूज करते. आणि मग माझा सगळा मेकअप झाला की मग मी हा फिक्सर यूज करते फॉक्सटेलचा, जो की मला खूप आवडतो. आतापर्यंत मी 2-3 वापरलेत याचे. बाकी मग माझ्या वॅनिटीमध्ये खास असं काही नाही आहे. इतकंच आहे वॅनिटीमध्ये जे की यूज करावं लागतं आम्हाला, ज्याच्याने आम्ही खूप छान छान तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आणि तुम्हाला आम्ही आवडतो असं रेडी झाल्यानंतर. जान्हवी कपूर. जान्हवी कपूर, करीना कपूर आणि माधुरी दीक्षित. लिप ग्लॉस, लिपस्टिक आणि मॉइश्चरायझर. 32,000 आय गेस असेल. हां, 32-35, जी की सेलमध्ये वगैरे असेल, डिस्काउंट प्राईसमध्ये त्याची प्राईस खूप वेगळी असेल. बट मी स्वतः घेतलेली 35 पर्यंत आहे. जान्हवी कपूरच. रिमूव्ह करायच्या आहेत. मला फाउंडेशन जास्त लावायला आवडत नाही, सो मी फाउंडेशन रिमूव्ह करेन. सेटिंग पावडर मी इतर वेळेस यूज नाही करत, सो मी तीसुद्धा रिमूव्ह करेन. आणि व्हाईट काजळ. माझ्याकडे अराउंड 25 to 30 बॅग्स आहेत, ज्याच्यासाठी मी एक वेगळं वॉर्डरोब घेतलेला आहे. आणि त्या वॉर्डरोबमध्ये 2 सेक्शनमध्ये माझ्या फक्त बॅग्स आहेत. वरती शूज आणि सँडल्सचं सेक्शन आहे आणि बाहेर पण आहेच आहे. स्पेशियस असली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे आणि इझी टू हँडल असली पाहिजे. सो गाईज, तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर मज्जा पिंकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.